हे सत्य आहे, शिव सुंदर आहे, शिव हे अनंत आहे, शिव ब्रह्म आहे, शिव शक्ती आहे. तर महादेवाचा उत्सव म्हणजे आज महाशिवरात्री ही घरोघरी आणि मंदिरात असणार आहे. महाशिवरात्री आनंदी, पार्वती आणि अद्भुत शक्तीचे मानले जातात. त्या दिवशी रुद्राभिषेक, जलाभिषेक केला जातो, मंत्रांचा जप केला जातो आणि शंकराचे नामस्मरण केले जाते. हॅलो, नमस्कार. कशा आहात तुम्ही सर्वजण? मस्त आहात ना? तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात, तुमचं पुन्हा एकदा माझ्या व्हिडिओमध्ये सर्वांचं मी मनापासून स्वागत करते. तुम्हाला आजचा दिवस छान, मस्त, आनंदाचा आणि छान आरोग्यदायी जाऊ देत आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ देत, हीच मी ईश्वरी चरणी प्रार्थना करते. आणि आज व्हिडिओला सुरुवात करते. तर हा व्हिडिओ आहे महाशिवरात्रीचा. फुलं आहे ना, डेली आमच्या झाडाला येतात, बाजूलाच झाड आहे आणि खूप सारी फुलं येतात, रोज वाहते मी. तर आज तर छान मी देवपूजा केली, हार वगैरे सगळं आणलं आहे. तरी पण ही फुलं मी लावल्याशिवाय मला चैनच पडत नाही, तर ती पण फुलं लावते. तर आपल्या महादेवांना शंकराच्या पिंडीवर पण मला व्हायला खूप छान सफेद फुलं भेटले. आणि आता सफेद फुलं खूप आवडतात, बेलाची पानं आवडतात. तर आता मी ते छान हे करते, पूजा करून घेते. पूजा झाली आता, माझी फेवरेट आहे. कुठलेही सण असो किंवा शुभ कार्य असो, दरवाजात हळद लावून, उंबरट्यावर छान हळदीचा लेप लावून रांगोळी काढायची किंवा आपल्या घरात देवपूजा ही सगळ्यात आधी झाली पाहिजे. तर सकाळी उठल्यावर माझी छान स्वच्छ देव असे करून देवपूजा होत असते. तर आता छान माझी देवपूजा झालेली आहे. तर सुरुवातीला जे मी मंदिर दाखवलं होतं ते आमच्या खारघरमधलं शंकराचं खूप जुनं मंदिर आहे. तिथे महाशिवरात्रीच्या दिवशी इतकी भयंकर गर्दी असते आणि खूप छान असं मंदिर सजवलेलं असतं. तर आर्याचे पप्पा मंदिरमध्ये सकाळीच 2:30 वाजताच गेले पहाटे आणि पूजा वगैरे केले. 3 तास लाईन होती आणि दर्शन झालं. लाईन कितीही असो, पण दर्शन झालं छानपैकी. आणि मग ते आले पहाटे. आल्यानंतर मग आम्ही छान, तर त्यांनीसुद्धा मदत केली, त्यांचासुद्धा उपवास होता. छान देवपूजा केली, उंबरट्याची पूजा केली. तर आपल्या घरामध्ये ते देवपूजा केल्यावरच खूप छान असं आपल्याला प्रसन्न वातावरण होतं आणि आपल्यालासुद्धा प्रसन्न वाटतं. तर आता दिवसाची सुरुवात छान झाली की पूर्ण दिवसही छान जातो, तसंच काहीतरी आहे. तर दरवाजावर कापूर वगैरे मी लावून घेतला. कापूर हे दरवाजे उंबरठ्यावर लावायचा असतो, त्याने पण सुद्धा आपले खूप छान पॉझिटिव्हिटी येते आणि नकारात्मक घरातले जे काही वाईट विचार असतात ते बाहेर जातात आणि घरामध्ये येणाऱ्यांचे पण वाईट विचार असतील तर ते चांगल्या सकारात्मक विचारामध्ये बदल होईल. चांगले विचार घेऊन ते आतमध्ये येतील. त्याच्यामुळे दरवाजात कापूर तुम्ही नक्की लावत जावा. तर अशी माझी छानपैकी देवपूजा बघू शकता तुम्ही झाली आहे. त्याच्यानंतर मला शंकराची पूजा करायची होती घरातच. तर त्यांनी ते कलश आणि गळती म्हणतात त्याला, तर ते स्टँड आणि हे आणलं होतं मला रुद्राभिषेक करायला. माझ्या नशिबात होतं म्हणून मला ते भेटलं. तर आज त्यांनी आणलं. तर स्वच्छ सगळी मी देवपूजेची भांडी काढून घासून स्वच्छ केले. त्यांनी बेल वगैरे भरपूर आणले होते. हे इथे फुलं घेतलेत, इथे बेल निवडून छान घेतलेत, असे व्यवस्थित 3 याचे छान बेल घेतलेत, स्वच्छ धुवून. दूध घेतले, पाणी घेतले, अष्टगंधाचं पाणी आहे हे, ते घेतलं आहे. आणि इथे पंचामृत केलं आहे मी, तर ते पंचामृत आहे. इथे साधं पाणी लागेल. तर रुद्राभिषेक करताना आता मी सगळं दाखवेल तुम्हाला. तर हे मी कालच आणलं. हे बघा, हे असं स्टँड आहे आणि त्याच्यावरचं हे कलश. तर काल आणलं, हे माझ्याकडे नव्हतं. तर म्हटलं बरं झालं, त्यांच्या मनात आलं, त्यांनी घेऊन आले. ते असाच विषय निघाला, म्हटलं आपल्याकडे नाही आहे, तर मग पटकन ते जाऊन घेऊन आले. तर हे आता छोटंसं चौरंग आहे माझ्याकडे. ही सफेद फुलं मी बाजूला काढून घेतलेत आणि अशी गजरा पण आहे थोडासा देव पूजलेलं, तर त्याच्यासाठी लागतंच मला. तर मी आपल्या शंकराच्यासाठी ठेवलेलं आहे. आणि हे सुद्धा आपल्या शंकराला, महादेवाला लागतं व्हायला. आणि हे आहे धोत्र्याचं फूल.
तर सफेद वस्त्र मी अंतरणार आहे. इथे आपली पिंड आहे, हे आहे. आणि इथे आता मी दिवे प्रज्वलित करून घेते. तयारी सगळी करून झाली, हे बघा. तर आता चला. तर पूजेला सुरुवात करायच्या आधी मी छोटंसंच पाट घेतलं आहे. चौरंगावर नाही करणार आहे. तर छोट्याशा पाटावर मी पहिलं आपल्या शंकराचा अभिषेक करणार आहे. तर त्याच्या आधी मी रांगोळी काढते. तर पूजा करताना छान मनासारखं झालं ना तर खूप बरं वाटतं. आणि मला माझं एक गोष्ट आहे की चांगली गोष्ट करायची असेल ना तर मला खूप टाईम लागतो. तर तसंच काहीतरी मी रांगोळी छान काढून घेतली आणि ती खूप महत्त्वाची असते. कुठल्याही शुभ कार्याला तर ते महत्त्वाचंच असतं आणि ती रांगोळी काढलीच पाहिजे. त्याच्यामुळे मी सफेदच काढली मुद्दाम, कारण आपल्या शंकर भगवानाला सफेद रंगच असतो. तर म्हटलं सफेद कपडा वस्त्र घेतलं आहे, तशी सफेद रांगोळी काढली. फक्त हळद कुंकू लावली मी त्याच्या रांगोळीवर आणि दिवा प्रज्वलित करून घेते. तर दिवा प्रज्वलित करण्या सगळ्यात आधी महत्त्वाचं म्हणजे दिवा प्रज्वलित करून घ्यायचा. पूजा करताना त्याचं मेन महत्त्व आहे. ते पूजा केल्याने आपली पूजा देवापर्यंत पोचली जाते. त्याच्यामुळे दिवा ही प्रज्वलित नक्की पहिलं करून घेत जावा आणि त्याच्यानंतरच आपण पूजा करायला सुरुवात करायची. तर त्याच्यानंतर माझ्याकडे ओमचं छान आहे ते मी ठेवलं आहे आणि आपली शंकराची पिंड ठेवली आणि पाण्याचा पहिल्यांदा मी अभिषेक करून घेते. तर सर्वात आधी पाण्याचा अभिषेक करायचा असतो, म्हणजे जलाभिषेक करून घेते आणि त्याच्यानंतर गंधाचं पाणी हे मी केलेलं त्या पाण्याचा पण अभिषेक करते आणि नंतर मी दुधाचा अभिषेक करणार आहे. तर आर्यासुद्धा सोबत आहे माझ्याबरोबर. तर तिलासुद्धा आज कॉलेजला उशिरा जायचं होतं, त्याच्यामुळे तिच्या पण नशिबात होतं. त्याच्यामुळे मी लवकरच पूजा करायला घेतली आणि दुधाचा अभिषेक करते. तर छान असं ओम नमः शिवायचा जप करतच मी पूजा करत होती. तर खूप सुंदर वाटत होतं आणि वातावरण तर खरंच आपलं होतंच प्रसन्न. अशी देवपूजा वगैरे काही असेल तर आपण करत असलो तर खूप छानच वाटतं. तर मी आता छान अभिषेक करून घेते. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. पूजा करताना काय सामान घेतोय, किती काय करतोय हे महत्त्वाचं नाही आहे, तर किती आपण ते श्रद्धेने करतोय आणि किती मनापासून करतो हे महत्त्वाचं असतं. आणि तीच पूजा केल्याने साधीभोळी पूजा केली ना तरीसुद्धा ती आपली पूजा देवापर्यंत पोचली जाते आणि देव नक्कीच आपली इच्छा आणि जे काही मनातलं आपल्या इच्छा असतात ते सगळं काही पूर्ण करतात. तर फक्त आपल्याकडे काय सामान आहे आणि काय एक जरी फूल वाहिलं किंवा एक जरी बेल वाहिलं तरी पण खूप त्याच्यात सगळं काही आलं. फक्त ते मनापासून करा एवढंच म्हणजे मला म्हणायचं आहे आणि श्रद्धेने करा, ते तर सगळं काही आपल्या देवापर्यंत पोचलं जातं. तर आता छान माझा अभिषेक झालेला आहे आणि मी स्वच्छ कपड्याने ते पुसून घेतलं आहे आणि पुन्हा ते आता मी रुद्राभिषेक करणार आहे. तर कलश हा पाण्याने भरून घ्यायचा आहे. रुद्राभिषेक करताना कलश पाण्याने भरून घेतला ना तर म्हणजे आपल्याला जप वगैरे करताना सतत पाणी टाकायची गरज लागत नाही. ते आता छान असं शंकराच्या पिंडीवर असं पाण्याचा अभिषेक होत राहणार. तर मी आता पाणी कलशमध्ये भरून घेते आणि मंत्रांचा जप करणार आहे. तर मंत्राचं ओम नमः शिवाय हा जप केला तरी चालतो, महामृत्युंजय मंत्रांचा जप केला तरी चालतो. ते शिवमहिमा स्तोत्र आहे ते एक गणपती अथर्व स्तोत्र आहे ते, अमृत संजीवनी मंत्र आहे 11 वेळा ते म्हणायचं, संजीवनी मंत्र आहे ते म्हणा, नंतर सगळ्यात शेवटी शिव कवच 1 वेळा म्हणा, शिव गायत्री मंत्र आहे ते म्हणा. तर असे भरपूर मंत्र आहेत ते अभिषेक रुद्राभिषेक करताना आपण म्हणायचं आहे. आणि महामृत्युंजय मंत्र 11 वेळा म्हटलं ना तरी ते खूप छान आहे. तर आता माझा रुद्राभिषेक करून झाला आहे. तर आर्यासुद्धा माझ्या बाजूला बसले आणि मंत्रांचा जप करतच होती. तर तुम्ही बघू शकता खूप छान असं सुंदर वातावरण झालेलं आहे आणि रुद्राभिषेक करत होती ना
तर मी टी व्हीवर लावलं होतं मंत्रांचा जप आणि मी सुद्धा म्हणत होते. तर तसंच छान मी अर्धा एक तासभर मी केलं आणि नंतर माझं सगळं मंत्र जप आणि रुद्राभिषेक छानपैकी झाला. त्याच्यानंतर मग मी सगळं काही काढलं आणि पाणी जे काय आहे ना ते फेकून द्यायचं नाही आहे. ते पाणी तुम्ही पिलं तरीसुद्धा चालतं किंवा तुमच्या घरातल्या माणसांना प्यायसाठी द्या. आणि मी ते आता पाणी टोपात ओतून ठेवणार आहे. ते पाणी आजारी माणसांना दिलं ना तर आजार बरा होतो. आणि जर घरात कोणी चिडचिड करत असेल तर त्यांनासुद्धा तुम्ही पाणी द्या प्यायला, तर खरंच खूप चांगलं असतं. आपल्या घरामध्ये खरंच त्याचा खूप फायदा होतो. आजारी माणूस असेल तर तो बरा होतो. तर हे सगळं काही त्या पाण्याचा खूप छान उपयोग होतो. तर त्याच्यानंतर आता हे मी घरामध्ये पाणी शिंपडणार आहे. तर असं घरामध्ये पाणी तुम्ही शिंपडा, ते पाणी खूप छान असतं. त्याच्यानंतर आता मी पण पुन्हा असा छोटासा चौरंग घेतला आहे आणि त्याच्यावर ताम्हण ठेवलं आहे. त्या ताम्हणामध्ये पुन्हा शंकराची आपली पिंड ठेवली आणि जे काही सजावट असते ती माझी बाजूला मी मोठी अशी मी फुलांनी सजवलेलं आहे. तर माझ्याकडे भस्म आहे, तर ते मी महादेवाच्या पिंडीला भस्म लावून घेतलं. नंतर मग सफेद असा गजरा होता, देवीसाठी आणलेला होता, तो व्हायला आहे आणि सफेद फुलं वाहिली आहेत. तर भरपूर अशी झाडाची फुलंसुद्धा आणलेली होती, तीसुद्धा होती. आणि बेल आहे, ती बेल आता वाहते आणि त्याचा वाहता आपण बेल वाहताना पुन्हा ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय असं सतत देवाची पूजा करताना जप करायचा असतो. आणि तोंडात नामस्मरण चालूच ठेवायचं असतं दिवसभर. तर आपला उपवास आहे दिवसभर, तर देवाचं नामस्मरण सतत चालू ठेवल्याने आपल्या मनामध्ये सुद्धा चांगले विचार येतात आणि आपल्या जे वाईट विचार असतात ना ते डोक्यात येत नाही. त्याच्यामुळे देवाचं नामस्मरण हे किती आणि कधी पण केलं ना तरी पण चांगलंच असतं. आणि धोत्र्याचं फळ आहे आणि ते दुसरं एक फूल भेटलं मला, जे शंकराला खूप प्रिय असतं, ते सुद्धा वाहून घेतलं आहे. तर छान मी शंकराची आरती म्हणणार आहे आणि माझी पूजा मग खूप अगदी मनापासून होत आहे. तर खूप बरं वाटतं आहे. महाशिवरात्री हा सण सगळ्यांच्या आवडीचा आहे आणि उत्सव आहे. तो त्या दिवशी महाशिवरात्रीचे व्रत पालन आपण करत असतो आणि शिवशंकरांचं आणि पार्वती देवीचे पूजन करत असतो. तर आपले भगवान शंकर भोळे आहेत. त्यांची तुम्ही मनापासून थोडी जरी पूजा सेवा केली ना तर ती त्यांच्यापर्यंत पोचतेच. लवलवती विक्रा ब्रह्मांड माळा निशे कंठ काळा त्रिनेत्री ज्वाळा लावण्य सुंदर मुक्त बाळा जन्मवाई जजुळा जय देव जय शिवशंकरा ओ स्वामी शंकरा आरती उमाळू गावती उमाळू कर्पूर गौरा जय देव कर्पूर घोडा घोडा नेनी विशाळा अर्धांगी पार्वती चंदांच्या माळा विभूतीचे उदळान शितिकंठ निळा ऐसा शंकर शोभे वनमाळे गळा जय देव जय देव. सारी पूजा मान्य करून गेले तेव्हा मला इथे तशी पूजा केली. तर आपला दिवसभर उपवास असतो आणि तो उपवास दुसऱ्या दिवशी सोडायचा असतो. तर ह्या उपवासाला आपण खिचडी वगैरे करत असतो आणि खात असतो. तसंच आता मी सुद्धा उपवासाची खिचडी करणार आहे. तर तोपर्यंत आर्या छान जप करते आणि ती बघा जप करते. तर तिच्या मनात आलं आहे तर खरंच चांगली गोष्ट आहे. ही लहान मुलांना आपण जसं वळण लावू ना तसं लागतं. तर ही आता तिने छान 108 वेळा तिने मंत्रांचा जप केला. त्याच्यानंतर मी साखरेचा नैवेद्य दाखवला. नैवेद्य तुम्ही आपण जी काही खिचडी वगैरे करेल ती दाखवू शकतो आपण. तर सर्वात आधी तुम्हाला महाशिवरात्रीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा. आणि आज छान मी रुद्राभिषेक केला. त्यांनी मला बरोबर महाशिवरात्रीच्या दिवशी ते भांडं आणून दिलं, कलश आणून दिला आणि मला ते माझ्या नशिबात होतं आज महाशिवरात्रीच्या वेळेस अभिषेक करायचा. तर आज मी खूप छान मनापासून अभिषेक केला आणि
108 वेळा मंत्रांचा जप करायचा. काही नाही जमलं तरी 108 वेळा ओम नमः शिवाय याचा जप केला तरी चालतो. आणि नंतर मी साधी भोळी पूजा केली. खूप छान मनापासून आज माझी पूजा झाली. पूजा तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक शेअर सबस्क्राईब करा. तर चला पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा, काळजी घ्या. बाय.